नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये कर्मचक्र अशी सुंदर अशी कथा पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत ऐकायला आणि पाहायला विसरू नका. जगातील सर्व योनीत देह धारण करणारा प्रत्येक जीव हा या कर्मचक्रानुसार जन्म घेतो आणि त्यानुसारच जीवन व्यतीत करून त्यानुसारच जीवन संपवतो आणि यातून कोणाचीही सुटका नाही. मागील कर्मानुसार झालेला जन्म या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवतो व पुढील जन्म त्यास मिळतो. जे योग्य आध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते या किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात जीवनमुक्त होतात व या चक्रातून सुटतात. पितामह भीष्म शरपंजरी पडले होते. त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली व कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील जाणले होते, पण असे मरण येत आहे याचे शैल्य त्यांना सलत होते. शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली असता त्यांनी विचारले, हे देवकीनंदन, मला असे मरण काय येत आहे हे मला समजत नाही. माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील 3 जन्म जाणू शकतो आणि त्यातही काही पाप घडलेलं नाही. मग असे का व्हावे? भगवंताने त्यांच्या भूमध्यावरती बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले. त्यांना मागील एक जन्म दिसू लागला. 99 जन्मापर्यंत कोणतेही पाप घडले नव्हते. 100 वर्मा जन्मात ते एक राजा होते. त्यांना दरबारात सेवकाने येऊन सांगितले, महाराज, नगरात राजरस्त्यावर एक मोठा अजस्र सर्प पसरलेला असून नागरिकांना तेथून जा-ये करता येत नाही आणि त्यावरती त्या राजाने तो सर्प तेथून जंगलात सोडून द्या अशी त्यांना आज्ञा दिली आणि सेवकाने तसे केले. परंतु तसे करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सर्वांगात काटे शिरून असह्य वेदनेने तडफडून काही दिवसातच मरण पावला. हे पाहिल्यावरती भीष्मांनी विचारले, देवा, हे मी केले नाही व तसे करण्यात माझा काही स्वार्थ नव्हता व ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते. भगवंत म्हणाले, पितामह, ते तुमच्या आज्ञेने झाले, म्हणजे कारणीभूत तुम्हीच ठरलात. तुमचा उद्देश चांगला असो वा नसो, पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आले. मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो तेव्हा त्याच्या मागील सर्व कार्याचे भोग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध व पवित्र करूनच माझ्यात सामावून घेतो. हे आहे कर्मचक्र. साधक भक्त यांना जो त्रास होतो त्याचे कारण हेच आहे. मागील सर्व पापांची कर्माची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीज अद्वैत प्राप्त होत नाही. तरी हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प कधीच मनात आणू नका. भगवंतास जाणणाऱ्या भीष्मांना देखील 100 वर्मा जन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केले. आपल्याला तर मागचा साधा जन्मसुद्धा आठवत नाही. कर्म चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी सद्गुरू उपासना व सतत नामस्मरण यामुळे आपण मुक्त होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपले चांगले कर्म ठेवणे आवश्यक आहे. तर मैत्रिणींनो, या कथेमध्ये शरपंजरी हा शब्द आलेला आहे, तर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. शेवटी शरपंजरी म्हणजे बाणांची शय्या आणि एक बाण लागून मरण येणे होय. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने बाण मारून पितामह भीष्म यांना रणभूमीत शरपंजरी म्हणजे बाणांच्या शय्येवरती झोपवले होते. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.